महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय, कारण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भिडले। अहंकाराच्या लंकेचं दहन करण्याचीच भाषा दोघांनी केली। दोघांमधल्या कोल्ड वॉरचं रूपांतर आता थेट ओपन वॉरमध्ये कशामुळे झालं पाहूयात या रिपोर्टमध्ये। अहंकारी रावणाची लंका खाक झाली। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली। भरत अहंकाराची लंका पेटवणार आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे। अहंकाराच्या लंकेवरून शिंदे फडणवीस भिडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्यामधलं कोल्ड वॉर हे आता थेट ओपन वॉर मध्ये बदललंय। दोन्ही नेते थेट एकमेकांना भिडलेत। अहंकाराच्या लंकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील वाद उफाळून आलाय आणि त्याला कारण ठरलंय पालिका निवडणूक। डहाणूतल्या प्रचार सभेत शिंदेंनी थेट अहंकारी रावणाची लंका जाळण्याचा इशारा दिला आणि त्याच ठिकाणी प्रचाराला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही जशास तसं उत्तर दिलं। एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही। मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डाव उजवं करत नाही। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे। खरं तर पालघर जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीत भाजप आणि शिंदे सेना आमने सामने। त्यातच 22 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी पालघर मधूनच भाजपवर हल्लाबोल करत आपल्या नाराजीला प्रथमच उघडपणे वाट मोकळी करून दिली। मात्र हा शिंदे सेनेचा कोंडमारा सुरू झाला तो भाजपनं सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे। आधी शिंदेंनी याच मुद्द्यावर अमित शहांच्या दरबारी तक्रार केली, मात्र त्यातून काहीच हाती न लागल्यानं वारंवार शिंदेंची नाराजी दिसून आली आहे। भाजपच्या ऑपरेशन लोटस विरोधात कॅबिनेटवर बहिष्कार, फडणवीसांनी सुनावल्यानंतर दिल्लीत शहांची भेट, शहांकडे फडणवीस चव्हाणांची तक्रार, मात्र शहांकडून भाजपाचीच पाठराखण। नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर फडणवीस अजित पवार एकत्र, शिंदे मात्र एकटेच परतीच्या प्रवासाला। हुतात्मा चौकातही शिंदे फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र आता निवडणुकीतील प्रचार सभेतून शिंदे आपल्या नाराजीला वाट मोकळी करून देतायत का, अशी चर्चा रंगली आहे। रुपेश पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पालघर।